नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा किंवा तुम्ही आमच्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथमच बघत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आमचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल. या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 10वी विषय भूगोल घटक क्रमांक 2 स्थान विस्तार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. बघा, पुढे दोन देशांचे ध्वज काही सूचक विधाने दिलेली आहेत. त्यांचा वापर करा व त्या आधारे हे देश कोणते ते ओळखा. त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल, कारण तो देश आहे भारत. आणि दुसरा देश तुम्हाला ओळखता येईल, त्यासाठी तुम्हाला खालील प्रश्नांचं निरीक्षण करायचं आहे. बघा, काही सूचक विधाने तुम्हाला दिलेली आहेत. बघा, इथं भारत आपल्या देशाचा तिरंगी ध्वज दाखवलेला आहे. साहजिकच आहे की त्या खाली आपल्याला भारत या देशावर आधारित काही सूचक विधाने दिलेली आहेत. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. बघा, जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. त्यानंतर मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. कोणता देश आहे? तर भारतच आहे. त्यानंतर क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट नाही, तरीसुद्धा क्रिकेट हा खेळ आपल्या भारतामध्ये फार लोकप्रिय झालेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे, परंतु त्यापेक्षाही भारतामध्ये प्रचंड लोकप्रियता शेवटच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताला मिळालेले आपल्याला दिसून येते. यामध्ये 1983ला कपिल देव यांनी भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. त्यासोबतच 2008मध्ये T20 वर्ल्ड कप, 2011मध्ये वन डे क्रिकेट वर्ल्ड कप आणि कसोटी क्रिकेटमध्ये जगामध्ये अव्वल स्थान आणि चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा जिंकून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे तिन्ही ट्रॉफी जिंकणारा भारत हा महेंद्रसिंग धोनी याच्या कर्णधार कालावधीमध्येच हे जिंकलेले आहेत. आणि त्याच्यामुळं कदाचित याची लोकप्रियता दिवसेंदिवस भारतामध्ये वाढत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, हा इथं एक जसा भारताचा तिरंगा ध्वज दाखवलेला होता तशाच प्रकारे हा एक ध्वज दाखवलेला आहे, परंतु हा कोणत्या देशाचा ध्वज आहे हे आपल्याला माहिती नाही. मग मला सांगा, आपल्याला काही सूचक विधाने दिलेले आहेत, त्यावरून हा देश कोणता आहे याची माहिती आपल्याला मिळू शकते. मग सांगा, सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. मग कोणता देश सांबा या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे ब्राझील. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते, तर तो सुद्धा कोणता देश आहे? ब्राझील. त्यानंतर फुटबॉल हा खेळ या देशामध्ये फार लोकप्रिय आहे. जसं की भारतामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे, तशाच प्रकारे फुटबॉल हा देश कोणत्या देशामध्ये लोकप्रिय आहे? तर तो आहे ब्राझील. बघा, फुटबॉल या खेळाविषयीची आणि ब्राझीलचं अतूट असं नातं आहे. याचं कारण असं आहे की फुटबॉल हा खेळ त्यांचा राष्ट्रीय आहे आणि फुटबॉलची जी वर्ल्ड कप स्पर्धा होत असते, 5 वेळा वर्ल्ड कप, फिफा वर्ल्ड कप, विश्वकप या ब्राझीलनं जिंकलेला आहे. त्यामध्ये पेले, रोनाल्डो असे अनेक लोकप्रिय खेळाडू या खेळामध्ये होऊन गेलेले आहेत. यासोबतच तुमच्या माहितीसाठी 2016मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये घेण्यात आलेल्या होत्या किंवा कोणत्या देशामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं? तर तो देश आहे ब्राझील. तुम्हाला माहीत आहे की 2016 उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रिओ ऑलिम्पिक या नावानं ओळखल्या जातात. याचं कारण असं आहे की ब्राझीलमधील रिओ दि जेनेरिओ या शहरामध्ये या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला या घटकामध्ये भारत व ब्राझील या
दोन देशांचं पृथ्वीगोलामध्येच कशा प्रकारे स्थान आणि विस्तार आहे याविषयी माहिती अभ्यासायची आहे। त्यामध्ये प्रथम आपण बघू भारत। बघा, आपल्या देशाचं नाव आहे भारतीय प्रजासत्ताक, म्हणजेच लोकशाही संसदीय शासन पद्धतीचा भारतानं स्वीकार केलेला आहे आणि आपल्या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली। आणि आपल्याला भारतीय देशाविषयीची माहिती सांगायची झाल्यास आपल्याला माहीत आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे। यामध्ये पहिला क्रमांक आहे रशियाचा, दुसरा क्रमांक कॅनडा, तिसरा क्रमांक चायना, चौथा क्रमांक अमेरिका, 5वा ब्राझील आणि 6वा ऑस्ट्रेलिया। जगामध्ये एकमेव असा देश आहे की तो देश आणि खंड या नावानेही ओळखला जातो, तो म्हणजे कोणता आहे? ऑस्ट्रेलिया। आणि 7 नंबरला जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ म्हणून 7 नंबरमध्ये भारताचा समावेश केला जातो। तुम्हाला माहीत आहे की भारतामध्ये एकूण आता 28 घटक राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत। आणि जर 7व्या क्रमांकाचा भारताचं हे क्षेत्रफळ असेल तर मग एकूण क्षेत्रफळ किती आहे असा आपल्याला सहज प्रश्न पडतो। तर जवळपास 32,84,263 चौरस किलोमीटर एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे आणि जगात 7व्या क्रमांकाचं आहे। आणि तुमच्या माहितीसाठी की भारताचा एकूण जमिनीचा जो भूभाग आहे त्यापैकी जगाच्या तुलनेत फक्त भारतानं 2.4 एवढा टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि भारताची घनता आहे ती म्हणजे 369 चौरस किलोमीटर, म्हणजे दर चौरस किलोमीटरमध्ये लोक 369 राहतात। एवढी जास्त घनता भारताची आहे। तुम्हाला वाटतं की 369च आहे आणि जास्त कशी, याची सविस्तर माहिती आपण पुढे अभ्यासणारच आहोत। बघा, आता आपण बघणार आहोत स्थान, विस्तार व सीमा। बघा, पृथ्वीगोलामध्ये आपण जेव्हा भारताच्या नकाशाचं वाचन करतो किंवा बघायला जातो तेव्हा प्रामुख्याने तुम्हाला माहीत आहे की 2 गोलार्ध किंवा 4 गोलार्ध अशा प्रकारे विभाग त्याचे पडतात। पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध अशा प्रकारे हे 4 विभाग पडतात। गोलार्धाच्या दृष्टिकोनातून पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध असे पृथ्वीचे 2 भाग पडतात किंवा उत्तर किंवा दक्षिण गोलार्ध अशा प्रकारे हे 2 भाग पडू शकतात। आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आपला हा भारत देश आहे, म्हणजेच भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे। आकृती 2.4 तुम्हाला ही दाखवलेली आहे आणि यावरून भारताचं पृथ्वीवर स्थान हे उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का आपण कोणत्या खंडामध्ये राहतो? तर आशिया खंडामध्ये राहतो। बघा, इथं आकृती 2.1 हा भारताचा राजकीय नकाशा आहे। बघा, इथं सूची दिलेली आहे। कोणताही नकाशा दिलेला असताना त्याची आपण सूची बघायची असते, म्हणजे सूचीनुसार आपल्याला त्या नकाशामध्ये काय दिलेलं आहे, कोणती माहिती दिलेली आहे याची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होते। बघा, या पिंक रेषा ह्या प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सीमा आहेत, म्हणजेच त्या सीमेपर्यंत भारताचा विस्तार झालेला आहे। ज्या ग्रीन रेषा डॉटमध्ये दिसत आहेत त्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा आपल्याला दिसून येतात आणि नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। याशिवाय भारतामध्ये मुख्य भूमीच्या वेगळा असा सुद्धा भारताचा भाग समुद्रामध्ये आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दादर व नगर हवेली आहे, दमन व दीव आहे आणि पुदुच्चेरी आहे। अशा प्रकारे या नकाशामध्ये तुम्हाला अंदमान आणि निकोबार बेटे हे चा समावेश बंगालच्या उपसागरामध्ये होतो आणि या अंदमान आणि निकोबार बेटांच्या आग्नेय दिशेला प्रामुख्याने इंदिरा पॉईंट हे भारताचं शेवटचं टोक म्हणूनही ओळखल्या जातो। अशा प्रकारे आपल्याला या नकाशाची माहिती सांगता येते। आणि विस्ताराच्या दृष्टिकोनातून बघा, आकृती 2.1च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा आपल्याला विस्तार शोधायचा आहे। मग विस्तार कसा शोधतात? तर बघा, इथं भारताचा नकाशामध्ये तुम्हाला या चौकोनामध्ये तुम्हाला चारही बाजूला तुम्हाला काय दिलेलं आहे? अंशामध्ये माप दिलेलं आहे। बघा, डाव्या बाजूला प्रामुख्याने दक्षिणेला 4 अंश, 8 अंश, 12 अंश, 16 अंश अशा प्रकारे 4 अंशाच्या अंतरानं भारताच्या दक्षिणेकडून तर उत्तरेपर्यंत हा 36 अंशापर्यंत हा
कोनामध्ये भारत व्यापलेला आपल्याला दिसून येतो। या उलट आता पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून उत्तरेकडे बघत असताना प्रामुख्याने आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे बघू। याचं कारण असं आहे की 68 अंशापासून पश्चिमेकडून पूर्वेकडे भारताचा विस्तार झालेला आहे आणि म्हणून पश्चिमेकडे बघा 68 अंश पूर्व, त्यानंतर 72 अंश, 76 अंश, 80 अंश, त्यानंतर 84 अंशच्या मध्ये 82 अंश 30 मिनिट असं हे आकडा दाखवलेला आहे आणि भारताचा हे प्रमाण वेळ असलेला आपल्याला दिसून येते। त्यानंतर 84 नंतर 88, 92, 96 आणि 100 अंश अशा प्रकारे या अंशामध्ये हे भारत कशा प्रकारे विस्तार भारताचा झालेला आहे याची माहिती आपल्याला सांगता येते। आता आपण बघू या अंशामध्ये भारताचा विस्तार कुठपर्यंत आहे बघा आणि अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये तुम्हाला इथं भरायचं आहे बघा। याच्यामध्ये डॅश डॅश अंश 4 उत्तर ते डॅश डॅश अंश 6 उत्तर असं दिलेलं आहे, कारण आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की भारताचं स्थान हे उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे की उत्तरेकडे आपल्याला बघा इथं उत्तरेकडे अफगाणिस्तानकडून आपल्याला जो पूर्व भाग आहे तुम्हाला माहीत आहे की अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचा कशा प्रकारे विस्तार झालेला आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे। मग अक्षरवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे। आपण इयत्ता 6वी 7वीला अक्षांश आणि रेखांश म्हणजे काय हे अभ्यासलेलं। अक्षांश म्हणजेच अक्षरवृत्त आणि रेखांश म्हणजेच रेखावृत्त आणि तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीवरील सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व पश्चिम या काल्पनिक रेषेस अक्षरवृत्त असं म्हणतात आणि अक्षरवृत्त हे आडवे असतात। पूर्व पश्चिम या दिशेला समांतर असतात, परंतु प्रामुख्याने उत्तर व दक्षिण ही दिशा या अक्षरवृत्तानं व्यापलेली असते। त्यानंतर रेखावृत्ते हे उभे असतात, परंतु प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम ही दिशा या रेखावृत्तानं व्यापलेली असते। हा विचार करून आपला हा विस्तार प्रामुख्याने बघा इथं नकाशामध्ये 8 अंश 4 मिनिट उत्तर अशा प्रकारे भारताचा हा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो बघा। भारताच्या दक्षिण ही दिशा जरी असली तरी भारताचा विस्तार हा उत्तर गोलार्धामध्ये असल्यामुळं त्याचा समावेश उत्तर असा केलेला आहे बघा। इथं श्रीलंकेजवळ भारताचं जे दक्षिण टोक आहे हे प्रामुख्याने 8 अंश 4 मिनिटांपर्यंत व्यापलेलं आहे। त्यानंतर याच्याच उत्तरेला जेव्हा आपण बघतो जम्मू काश्मीरकडे त्याचा जवळपास विस्तार बघा आपल्याला हा 36 अंशापेक्षा पुढं गेलेला आहे, म्हणजेच तो 36 आणि पुढं 40 अशा प्रकारे 4 अंशाचं डिस्टन्स जर आपण घेतलं तर प्रामुख्याने 37 अंश 6 सेकंदपर्यंत याचं विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो। इथं तुम्हाला हे माहीत पाहिजे की एका आकड्यावर जर हे 2 डॅश डॅश असतील तर त्याला मिनिट असं म्हणतात आणि 1 डॅश डॅश दिलेला असेल तर त्याला सेकंद असं म्हणतात। आणि त्यानंतर अक्षरवृत्त तुम्हाला माहीत आहे बघा। अक्षरवृत्ताचं माहिती अभ्यासात असताना मगाच तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं प्रामुख्याने आपण ही माहिती बघितलेली आहे। त्यानंतर रेखावृत्तांची माहिती आपण अभ्यासात मगाच तुम्हाला सांगितलं की रेखावृत्त हे उभे असतात, त्याच्यामुळं पूर्व आणि पश्चिम या दिशेकडे त्यांचा विस्तार झालेला आहे आणि म्हणून 68 अंश 7 सेकंद म्हणजे जो पश्चिमेकडे बघा गुजरातचा जो शेवटचं टोक आहे हे प्रामुख्याने तुम्हाला 68 अंशापेक्षा थोडं पुढे गेलेलं आपल्याला दिसून येते किंवा त्याच्या जवळ असलेलं आपल्याला दिसून येते। म्हणून रेखावृत्त पूर्वेकडे 68 अंश 7 सेकंदापर्यंत भारताचा विस्तार झालेला आहे आणि पूर्वेकडे प्रामुख्याने 97 अंश 25 सेकंद इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे बघा। इकडे 96 ते 100 अंश दाखवलेले आहेत उत्तरेला आणि ते उभी रेषा जर आपण गृहीत धरली तर 96ची उभी रेष दक्षिणेला जेव्हा येते तेव्हा प्रामुख्याने त्या 96 आणि 100च्या मध्ये भारताचा विस्तार 96च्या पुढं विस्तार झालेला आहे। याचा अर्थ 97
25 अंश म्हणजे 97.25 पूर्व रेखावृत्तामध्ये भारताचा विस्तार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला भारताचा विस्तार कशा प्रकारे झाला याविषयी माहिती सांगता येते। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ही इंदिरा पॉईंट आहे आणि बघा इथं मग तुम्हाला इंदिरा पॉईंट हे सांगितलेलं आहे आणि इंदिरा पॉईंट हे प्रामुख्याने 6.4 या अंशावर येते आणि हे भारताचं अगदी सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे। आकृती 2.चे निरीक्षण करा व भारताच्या शेजारील देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्यात लिहायची आहेत। बघा आता या नकाशाचं वाचन करत असताना किंवा निरीक्षण करत असताना प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेला एकच देश आहे तो म्हणजे श्रीलंका आहे। त्यानंतर पश्चिमेला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे। त्यानंतर ईशान्य दिशेकडे चायना, नेपाळ, भूतान, पूर्वेकडे बांगलादेश आणि म्यानमार अशा देशांचा समावेश आहे। मग आता याच्यामध्ये आपल्याला दिशेनुसार आपल्या शेजारील देश कोणते आहेत किंवा सागर आणि महासागर कोणकोणते आहेत याची माहिती सांगायची आहे। बघा मग सांगा पूर्व दिशेकडे शेजारील देश कोणते आहेत तर प्रामुख्याने बांगलादेश आणि म्यानमार हे 2 देश पूर्वेकडे आहेत आणि बंगालचा उपसागर हा भारताच्या पूर्वेकडे आहे। त्यानंतर उत्तरेकडे प्रामुख्याने आपल्याला अफगाणिस्तानचा हा भाग आपल्याला दिसून येतो। त्याच्याच उत्तरेला ताजिकिस्तानही आहे पण त्याची सीमा मात्र भारताला मिळालेली नाही। त्यानंतर उत्तरेकडे आपण बघितलेलं आहे। त्यानंतर पश्चिमेकडे पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान पण त्याच्यामध्ये येतो परंतु विशेषतः पाकिस्तानचा त्यामध्ये समावेश होतो आणि अरबी समुद्र हा भारताच्या पश्चिमेला असलेला दिसून येतो। त्यानंतर दक्षिणेकडे श्रीलंका हा देश असून हिंदी महासागर या दिशेकडे आहे। अशा प्रकारे आपल्याला भारताचा विस्तार आणि स्थान कशा प्रकारे आहे याविषयी माहिती सांगता येते। त्यानंतर हीच माहिती आपण ब्राझील या देशाकडे बघणार आहोत। बघा ब्राझील या देशाचं नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य म्हणजे भारताकडे ज्याप्रमाणे संघराज्य आहे तशाच प्रकारे ब्राझील हे सुद्धा संघराज्य आहे, प्रजासत्ताक हा देश आहे। ब्राझीलच्या राजधानीचं नाव आहे ब्राझिलिया आणि बघा तुम्हाला माहीत आहे की ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाल्यानंतर भारत आणि ब्राझील या 2 देशांचा जवळचा संबंध किंवा व्यापारी संबंध वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि तुम्हाला माहीत आहे की ब्राझीलवर पोर्तुगीजांची सत्ता असलेली आपल्याला दिसून येते आणि ज्याप्रमाणे भारताची माहिती आपण अभ्यासली होती तशाच प्रकारची माहिती आपण ब्राझीलची अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार करता जगात 5वा क्रमांक या ब्राझीलचा आहे हे आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे। त्यानंतर लोकसंख्या ही जगात 5व्या क्रमांकाची आहे। भारतामध्ये लोकसंख्या 2 क्रमांकाची आहे आणि 7व्या क्रमांकाचं क्षेत्रफळ आहे म्हणजे जो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये क्षेत्रफळ कमी आहे। या उलट लोकसंख्येच्या तुलनेत ब्राझीलमधील क्षेत्रफळ जास्त आहे आणि भारतामध्ये जसे 28 घटक राज्य आहे आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत तशाच प्रकारे ब्राझीलमध्ये एकूण 26 घटक राज्य आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे। आता आपण बघू स्थान, विस्तार व सीमा। बघा ब्राझीलविषयीची माहिती अभ्यासत असताना प्रामुख्याने आपल्याला ब्राझीलविषयीची एक्स्ट्रा माहिती मिळते ती म्हणजे ब्राझीलचं ब्रीदवाक्य कोणतं आहे तर त्यांचं ब्रीदवाक्य आहे सुव्यवस्था व प्रगती। त्यांचं राष्ट्रगीत आहे ह्युनो नाचिओ नल ब्राझिलेइरो। त्यानंतर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन आहे 29 ऑगस्ट 1822 आणि प्रजासत्ताक दिन आहे 15 नोव्हेंबर 1889ला। ब्राझीलमध्ये पोर्तुगीज ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते कारण पोर्तुगीजांनी जवळपास 300 वर्ष राज्य या ब्राझीलवर केलेलं आहे। यासोबतच 180पेक्षा जास्त भाषा या ब्राझीलमध्ये बोलल्या जातात। याशिवाय इंग्रजी आणि स्पॅनिश अशाही भाषा बोलल्या जातात। बघा याच्यामध्ये आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे की ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 5वा क्रमांक आहे। याचा अर्थ की त्यांचं क्षेत्रफळ किती आहे तर जवळपास 85,14,877 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या बघा इथं आपल्या पुस्तकामध्ये 19 कोटी अशी दिलेली आहे परंतु जवळपास 20,53,038
अशा प्रकारची लोकसंख्या आहे. तर जवळपास 20 कोटी ही लोकसंख्या असलेली दिसून येते. भारताची लोकसंख्या तर याच्या कितीतरी पटीने जास्त असलेली दिसून येते. तर आता बघा, ब्राझीलच्या नकाशाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आकृती 2.2च्या सहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचं अंशात्मक मूल्य शोधा व गाळलेल्या जागेत आपल्याला भरायचं आहे. जशा प्रकारे आपण भारताच्या नकाशाचं निरीक्षण केलं तशाच प्रकारे आपल्याला ब्राझीलच्या नकाशाचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. ते निरीक्षण केलेलं असताना असं दिसून येतं की ब्राझीलचा हा राजकीय नकाशा आहे आणि ब्राझील ही या देशाची राजधानी आहे. त्यानंतर पिंक रेषा ह्या घटक राज्यांच्या सीमा आहेत, तर ब्लॅक रेषा ही प्रामुख्याने त्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा असलेली दिसून येते. तुमच्या माहितीसाठी ब्राझीलमध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे, आपण बघितलं की 20 कोटी लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. त्यापैकी जवळपास 11 कोटी लोकसंख्या ही एकट्या साओ पाउलो या घटक राज्यामध्ये आहे. साओ पाउलो बघा, ब्राझीलच्या दक्षिणेस साओ पाउलो हे घटक राज्य आहे आणि त्याच्याच पूर्वेला रिओ दी जेनेरो हे घटक राज्य आहे. तुम्हाला माहीत आहे, मगच तुम्हाला सांगितलेलं आहे की रिओ दी जेनेरो या ठिकाणी 2016ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तर झालेली आहेच, परंतु कार्कोवाडो हिल येथे येशू ख्रिस्तांचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू इथं उभारलेला आपल्याला दिसून येतो. आणि तुमच्या माहितीसाठी की ब्राझीलमधील सर्वात मोठं शहर म्हणजे कोणतं आहे, साओ पाउलो हे आहे आणि ब्राझीलमधील सर्वात श्रीमंत शहर म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. आता बघूया ब्राझीलच्या विस्ताराचे अंशात्मक मूल्य. बघा आता स्थान विस्तार व सीमा. बघा, ब्राझील पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. भारताचा प्रामुख्याने उत्तर व पूर्व गोलार्ध होता. तशाच प्रकारे ब्राझील हा प्रामुख्याने उत्तर व दक्षिण गोलार्धामध्ये आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्येही आहे. बघा, मग तुम्हाला सांगितलेलं आहे की अक्षवृत्त हे आडवे असतात. त्याच्यामुळं अक्षवृत्त हे आडवे असतात, परंतु विस्तार हा त्याचा उत्तर दक्षिणेचा असते. रेखावृत्ते हे उभे असतात, त्याच्यामुळे त्याचा विस्तार हा पूर्व पश्चिम असते. त्याच्यामुळं आपल्याला कशा प्रकारे अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार झाला हे आपल्याला माहिती सांगता येते. बघा इथं 5.15 उत्तर म्हणजेच अक्षवृत्ताविषयीची माहिती बघत असताना आपल्याला उत्तर व दक्षिण सीमा येतात. तर याच्यामध्ये उत्तर सीमा प्रथम आपण बघणार आहोत 5 अंशावरती. हे बघा, ब्राझीलचा मध्ये व्हेनेझुएला आणि गियाना, सुरिनामा, फ्रेंच गियानाच्या दरम्यानचा हा जो भाग आहे हा प्रामुख्याने आपल्याला 5.15 एवढा विस्तार या दिशेला झालेला आहे आणि हे अक्षवृत्त आहे आणि उत्तर गोलार्ध आहे. याच्या विरुद्ध दिशेला आपण बघणार आहोत दक्षिणेला. प्रामुख्याने बघा इथं सुद्धा 35, 30, 25 अशा प्रकारे आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे अंशात्मक माप कमी झालेला आपल्याला दिसून येतं. कारण विषुववृत्त हे ब्राझीलच्या उत्तरेकडून भागाकडे गेलेलं असल्यामुळं उत्तरेकडून दक्षिणेकडे हे अंशात्मक मूल्य जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे जवळपास विषुववृत्तापासून 33.45 इथपर्यंत या ब्राझीलचा विस्तार झालेला आहे. हा विस्तार प्रामुख्याने आपल्याला अक्षवृत्ताचा झालेला दिसून येतो. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की रेखावृत्त हे आडवे असतात, त्याच्यामुळे पूर्व आणि पश्चिम त्याचा विस्तार आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये प्रथम आपण बघू पूर्व. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येते. बघा पूर्वेकडे बघा 30, 35, 40, 45 अशा प्रकारे याचा 5 अंशानं आपल्याला हे माप दाखवलेलं आहे. आणि साधारणतः 30 ते 35 दरम्यान 35पर्यंत हा ब्राझीलचा टोकावर याचा विस्तार झालेला टोकापर्यंत विस्तार झालेला दिसून येतो. साधारणतः 35°45 पूर्व ते इकडं बघा 70 ते 75 दरम्यान तुम्हाला पूर्वेकडून 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 आणि
पण 70-75च्या दरम्यान ब्राझीलचा विस्तार झालेला आहे. म्हणजेच 73°48 सेकंद पश्चिमेकडे रेखावृत्तापर्यंत याचा विस्तार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला या ब्राझीलच्या स्थान व विस्ताराविषयीची माहिती सांगता येते. आता आकृती 2.2चे पुन्हा निरीक्षण करून ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर यांचा शोध घ्यायचा आहे आणि ब्राझीलच्या संदर्भात या देशांची व महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे वहीत लिहायचे आहेत. मग सांगा, ब्राझील आता हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दिशा आहेत. तुम्हाला माहीत आहे की नकाशाचं वाचन करत असताना नकाशा तुमच्या समोर असताना तुमचा जो उजवी बाजू आहे ती नकाशाची पूर्व दिशा असते. साहजिकच आहे की डावी बाजू पश्चिमेला असणार आणि नकाशाची जी वरची दिशा असते ती उत्तर आणि त्याच्या साहजिकच अपोजिट साईडला दक्षिण दिशा असते. अशा प्रकारे नकाशामध्ये वाचन करत असताना ह्या 4 दिशा लक्षात घ्यायच्या. त्यानंतर बघा, ब्राझीलच्या संदर्भात देशांची व महासागरांची नावे आपल्याला शोधायची आहेत. मग सांगा, उत्तरेला कोणता देश आहे? तर प्रामुख्याने व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना अशा प्रकारे हे 4-5 देश या ब्राझीलच्या उत्तरेला आहेत. त्यानंतर पश्चिमेला कोलंबिया, पेरू आणि बोलिव्हिया हे 4 देश किंवा 3 देश आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दक्षिणेला एकच उरुग्वे हा देश आहे. त्यानंतर पूर्वेला एकही देश नाही, कारण या भागामध्ये अटलांटिक महासागराचे उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक अशा प्रकारे याचे भाग झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलच्या स्थानविस्तार व सीमा आणि देशांविषयीची माहिती सांगता येते. आता आपण बघू ऐतिहासिक पार्श्वभूमी. यामध्ये प्रथम आपण बघणार भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघा, तुम्हाला माहीत आहे की सुमारे 1.5 शतक भारत देश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि 1947 साली म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 साली भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 ते 67 या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताला अनेक समस्या जाणवल्या. त्यातील पहिल्या आहे की पहिल्या 3 युद्धांना भारताला सामोरं जावं लागलं. याच्यामध्ये 1965ला पाकिस्तानसोबत झालेला आहे, 71ला पाकिस्तानसोबत झालेला आहे आणि 99ला सुद्धा पाकिस्तानसोबत झालेलं आहे. मध्यंतरी 1962मध्ये चायनासोबतसुद्धा भारताचं युद्ध झालेलं आहे आणि ही म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतामध्ये ही समस्या आपल्याला दिसून येते. त्यानंतर अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला भारताला सामोरं जावं लागलं. अशा समस्या भारतामध्ये असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून जगाचे 3 भाग पडतात: विकसित, अविकसित आणि विकसनशील. भारत हा विकसनशील देश आहे, म्हणजे भारताची प्रगती होत आहे आणि जेवढे जगामध्ये काही विकसनशील देश आहेत त्यापैकी सर्वात प्रगतिशील म्हणूनही भारताचा वेगवान विकास होताना आपल्याला दिसून येतो. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखले जातो. भारताची लोकसंख्या जास्त आहे, त्या मानाने बाजारपेठही जास्त असलेले दिसून येते आणि विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेगही आलेला आहे. कारण विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा झाल्यामुळे भारताची आर्थिक प्रगतीसुद्धा झालेली आहे आणि त्यामुळेच भारतातील लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला माहीत आहे की तरुणांमध्ये कार्यक्षमता जास्त असल्यामुळं तरुणांचं प्रमाण जास्त असणं ही त्या देशाच्या आर्थिक दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आपल्याला दिसून येते. त्यावरून भारत हा तरुणांचा देश म्हणूनही जगामध्ये ओळख निर्माण झालेली दिसून येते आणि या कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणूनही ओळखल्या जाते. अशा प्रकारे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला सांगता येते. तुम्हाला 2 मार्कासाठी हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तुम्हाला जर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा शब्द आला तर प्रामुख्याने भारताला कधी स्वातंत्र्य मिळालं, कुणाकडून स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कोणत्या समस्या होत्या तर त्याची माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यानंतर आपण बघू ब्राझील. बघा, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. बघा, भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली 150 वर्ष होता.
पण ब्राझील त्याच्या दुप्पट जवळपास 300 वर्ष हा पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यामध्ये होता. ब्राझीलचा 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 29 सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की 29 ऑगस्ट 1822ला भारताचा ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु 1930 ते 1985 बघा, हा 55 वर्षाचा कालखंड आहे. हा कालखंड कमी नाही. म्हणजे आपल्या पूर्वी फार अगोदर ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धापूर्वी पासून ब्राझीलमध्ये म्हणजेच 1930 पासून तर 1955 पर्यंत अर्ध्या शतकांपेक्षा म्हणजेच जवळजवळ 55 वर्ष हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. म्हणजेच लष्करी राजवटीच्या माध्यमातून इथं शासन चालवत असल्यामुळं पाहिजे अशी प्रगती होऊ शकलेली नाही. तरीही 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्येतून हा देश सावरलेला आहे. आज जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणूनही आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणूनही या दृष्टीनं ब्राझीलकडे पाहिल्या जातं. आकृती 2.3 मध्ये तुम्हाला पुढील घटक दाखवायचे आहे. यामध्ये सर्व खंड व महासागरांना नावं द्यायची आहेत. बघा, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. त्यामध्ये बघा, हा कोरा नकाशा आहे. याच्यामध्ये तुम्हाला नावं टाकून कोणता खंड कुठं आहे ते ओळखता आलं पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये कदाचित तुम्हाला असा कोरा नकाशा येऊन तुम्हाला तो नकाशा भरायचा, नावे द्या असंही तुम्हाला येऊ शकतं. म्हणून हा नकाशा तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे. बघा, या भागामध्ये उत्तर अमेरिका हा खंड आहे. त्याच्या दक्षिणेला दक्षिण अमेरिका खंड आहे. त्यानंतर त्याच्याच ईशान्येला युरोप हा खंड आहे. छोटे छोटे जे देश आहेत ते हा युरोप खंड आहे. त्याच्याच पूर्वेला आशिया आणि त्याच्याच दक्षिणेला आफ्रिका खंड आहे. आणि भारत हा आशिया खंडामध्ये दक्षिण टोक म्हणून हे ओळखल्या जातं, कारण त्याच्याकडे पूर्वेकडे ऑस्ट्रेलिया म्हणजेच आग्नेय या दिशेकडे ऑस्ट्रेलिया हा खंड आहे. त्यानंतर अंटार्क्टिका हा खंड आहे. आणि तुमच्या माहितीसाठी जगामध्ये हे जे 7 खंड आहेत त्यापैकी अंटार्क्टिका हा खंड निर्मनुष्य खंड म्हणून ओळखल्या जातो, कारण अतिशय थंड वातावरण असल्यामुळे या भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या मनुष्य वस्ती आढळून येत नाही. अशा प्रकारे आपल्याला घटक क्रमांक 2 स्थानविस्तार या घटकाविषयीची माहिती सांगता येते. पुढच्या धड्यामध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण नवीन घटकांविषयीची माहिती घेऊन येणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.